धाराशिवमध्ये जिल्हा नियोजन समित्यांच्या निधीवरून भाजप आणि शिवसेनेत मिठाचा खडा पडला आहे महायुतीत आणि शिवसेनेनं आता आक्रमक भूमिका घेतली आहे। शिवसेना जिल्हा संघटक सुधीर पाटील आपल्यासोबत आहेत। जिल्हा नियोजन समितीचा निधी परत गेल्यानंतर तुम्ही एक षडयंत्र असल्याचा आरोप केला आहे। नेमके हे षडयंत्र काय? याला षडयंत्रच म्हणावं लागेल। याचं कारण असं आहे की ज्या दिवशी आदरणीय प्रतापजी सरनाईक यांची पालकमंत्री म्हणून निवड झाली, आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी त्यांची निवड केली। आज ठाणे जिल्ह्याचं काम केलेला एक व्यक्ती, सामाजिक काम जाण असलेला व्यक्ती, आपल्या जिल्ह्यामध्ये हा जिल्हा दुष्काळी आहे आणि दुष्काळी जिल्ह्यामध्ये एक चांगलं व्यक्तिमत्व पाठवायचं या संदर्भात चर्चा करून आमच्याशी सगळ्याशी चर्चा करून त्यांना पालकमंत्रीवरून पाठवलं। आणि ज्या दिवसापासून हे पालकमंत्री झालेत ते दिवसापासून काही लोकांच्या मनामध्ये खदखद होती की आमच्या पक्षाचा पालकमंत्री व्हावा असं त्यांना वाटत असेल, परंतु दैवयोगानं आम्हाला शिवसेनेचे पालकमंत्री भेटले आणि त्यांच्या संदर्भात आज हे जे षडयंत्र सुरू आहे की वेगवेगळ्या माध्यमातून अगदी त्या तुळजापूरचे ड्रग होते त्या ड्रगच्या बाबतीत अतिशय कडक भूमिका पालकमंत्र्यांनी घेतली। त्या ड्रगचं पूर्ण रॅकेट उघडं केलं। नंतर या जिल्ह्यामध्ये DPDCच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर गेल्या 10 वर्षामध्ये अशा पद्धतीने निधी वाटप झालं ना, अशा पद्धतीने प्रत्येक तालुक्याला आणि समसमान निधी वाटप करून सगळ्या लोकप्रतिनिधींनी खुश केलं। पण काही लोकप्रतिनिधींना असं वाटतंय की आम्ही सत्ताधारी लोकप्रतिनिधी आहेत आणि आम्हाला जास्त निधी मिळाला पाहिजे आणि या विरोधी पक्षाचा असं होत नाही। कारण हा जो निधी आहे हा जिल्ह्यासाठी आलेला निधी असतो। तिथल्या प्रत्येक त्या ग्रामीण भागामधल्या गावामध्ये हा निधी समसमान वाटप करण्याचं काम पालकमंत्र्यांचं असतं। त्यांनी त्यांची भूमिका बजावली। परंतु मी काल या 10 दिवसांमध्ये एक चर्चा जी सुरू झाली पालकमंत्र्यांच्या संदर्भात की या जिल्ह्यामध्ये कोणी कोणाला पैसे मागितले ह्यानं त्याला घेतले, मी बऱ्याच लोकांना या संदर्भात अशी चर्चा केली तर नाही मला तो म्हणला त्याला काय चर्चा? कुणी कुणाला पैसे मागितले? काय चर्चा? पैसे ह्या निधीच्या संदर्भात पैसे निधी वाटप होऊन गेला। आज पैसे मागायचा विषयच येत नाही, पण ही चर्चा घडवणं चुकीचं आहे असं मला वाटतं। काय चर्चा काय घडते? ह्या सगळ्या षडयंत्राचा हा भाग आहे की बाबा पालकमंत्र्यांनी निधीला पैसे मागितले वगैरे, कोणतरी PA आहे त्या PAनं सांगितलं हे पैसे आणा। मग या संदर्भामध्ये त्या लोकाला विचारलं बाबा तू पैसे तुला मागितले का, काय झालं काय? नाही मला तो म्हणला। मी त्याला विचारलं तो मला नाही मला त्यानं सांगितलं। ही अफवा आहे त्या आणि हे पडद्यामागचं एक षडयंत्र आहे, ते काही दिवसात उघडकीच होईल। या सगळ्या चर्चेमुळे निधीला स्थगिती मिळाली? नाही ह्या चर्चेचा निधीचा संबंध नाही, परंतु आदरणीय पालकमंत्र्यांच्या संदर्भात ही जे काय अफवा उठून जी बदनामी करण्याचं कटकारस्थान चालू आहे ना, त्यासाठी कुठलाही शिवसैनिक आता या पालकमंत्र्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहे। लक्षात घ्या तुम्ही, असं जर कोणी पालकमंत्र्याच्या बाबतीत अशी जर कोणी चुकीच्या भूमिका घेतली किंवा बदनामी करण्याचा प्रयत्न केला तर फार मोठे जन आंदोलन या जिल्ह्यामध्ये उभा राहील। त्यांना सगळ्यांना आज मी इशारा देतोय की जे आदरणीय हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे या विचारांचे शिवसैनिक आहेत, प्रताप सरनाईक, आमचे एकनाथ शिंदे, आमचे नेते आहेत ते, यांच्या संदर्भात अशा पद्धतीची जर भूमिका कोणी घेतली तर या जिल्ह्यामधले कुठलाही शिवसैनिक बसणार नाही। आत्ता आम्ही 21 तारखेला उद्या पत्र देतोय, 21 तारखेला आमचं उपोषण आहे, आमरण उपोषणाचं उपवास या आठवड्यामध्ये या बैठका आहेत सगळ्यांच्या आमच्या। आणि विरोधी पक्षाचे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या मतदारसंघात किंवा त्यांना विकास निधी द्यायचा नाही, ही भाजपची भूमिका आहे? नाही ही भूमिका आपल्या इथल्या स्थानिकच्या नेत्याची भूमिका आहे। जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांची भूमिका अशी आहे की यांना तुम्ही एवढा निधी का दिला आणि एवढा निधी तुम्ही द्यायला नाही पाहिजे होता, असं नाही ना। तर काय क्रायटेरिया वरिष्ठ पातळीवर आदरणीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, यांच्या चर्चेतून काही आणि प्रत्येक तालुक्यामध्ये तुम्हाला निधी द्यावाच लागणार आहे। तो विरोधी पक्षाचा आमदार आहे म्हणून तिथं तुम्हाला निधी नाही द्यायचा असं होणार नाही ना। ही भूमिका घेऊन ह्या आमदाराला, विरोधी पक्ष आमदाराला किंवा कुणाला काय जास्त निधी दिला आणि त्यासाठी हा DPDCचा निधी थांबवला असं समजलं जाते, आम्हाला माहीत नाही। पण काल परवा आमचे या जिल्ह्याचे माजी जिल्हा प्रमुख, जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी काहीतरी एक प्रेस घेतली आणि त्याच्यामध्ये सांगितले की हा निधी परत गेलेला नाही, याला स्थगिती दिलेली आहे। अहो पूर्ण वर्ष झालं जर तुमची निधी वापरात येत नसेल किंवा त्या ज्याला निधी वापरायचा आहे त्यांना हा निधी मिळत नसेल तर काय करायचं मला सांगा तुम्ही। आणि शिवसेना भाजप तुम्ही मित्रपक्ष आहे, पण तुमच्या कोल्ड वॉरमुळं कुठंतरी जिल्ह्याचा विकास खुंटतो असं वाटतंय?
नाही, जिल्ह्याचा विकास आमच्या वारमुळे होऊ शकत नाही, थांबत नाही. याला वरिष्ठ पातळीवरचे नेते लोकप्रतिनिधी लागतात. आम्ही काय करणार आहेत? आमचा निधी परत जाऊ नये म्हणून आम्ही आंदोलन करू शकतो किंवा तो निधी परत मिळवण्याचा प्रयत्न करू शकतो. परंतु हे सगळं जे करायला कारणीभूत आहेत, ज्यांना वाटतं आहे की मी जिल्ह्यात एक नंबर आहे, शिवसेना मीच चालवतो, राष्ट्रवादी पक्ष मीच चालवतो, प्रत्येक पक्षामध्ये उमेदवारी देत असतानासुद्धा महायुतीत त्यांचाच हातभार लागलेला आहे. त्यामुळं त्यांची भूमिका आहे. एकीकडे विकास निधीवरून तुमचा वाद सुरू झाला आहे, दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका समोर आलेल्या आहेत. कसं सामोरं जाणार आहे सगळं हे, असं जर विसंवाद असेल तर? अहो, स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका आणि हा निधीच्या संदर्भातला आवाज ह्याच्याशी कुठंच मिळतं जुळतं नाही, लक्षात घ्या. हे कुठंच मिळत नाही समीकरण. निवडणुकाच्या टायमाला जी भूमिका स्थानिक परिस्थितीवर अवलंबून महायुती होत असते, तिथले उमेदवार ठरवले जातात. परंतु निधी जर मिळाला नाही तर महायुतीच्या जे पदाधिकारी जे प्रतिनिधी निवडणूक लढवणार आहेत त्यांना अडचण येणार आहे. कारण ही जर निधी तुम्ही अशा पद्धतीने परत पाडला तर, कारण जो विकास कामाचा निधी माघारी गेला तर त्या स्थानिक लोक जे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या टायमाला ते विचार करणार आहेत. हे लोक त्यांना ह्याचे देणं घेणंच नाही हो. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचं काय देणं नाही, फक्त त्यांचा विषय फक्त त्यांच्या आमदारकीचा आहे. त्यांनी कोण उभारला, कोणाला उभा केलं, काय देणं घेणं नाही. आत्तापर्यंत 10 माझं 62 वय आहे. मी 15 या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लढवल्यात, बघितले. कधीच त्यांना देणं घेणं नाही कुणाला उभा करायचं काय. त्यांना जे कार्यकर्ते त्यांची हुजुरी करतात, लुच्चगिरी करतात, त्यांची हुजुरीगिरी करतात, त्या लोकांना ते तिकीट देतात, त्यांना पैसे देऊन निवडून आणते. परंतु खरा कार्यकर्ता अजून स्थानिक स्वराज्य संस्थेला कधी निवडून गेलेला नाही. मित्रपक्षाचा सदस्य म्हणून भाजप नेत्याला त्या काय सांगणे? त्यांना मी आज या ठिकाणी मी संदेश देतो आहे की महायुतीत आपण एकत्र काम करतो आहे आणि त्या पद्धतीनं आदरणीय पालकमंत्री आमचे प्रतापजी सरनाईक यांच्या विरोधात जर अशा पद्धतीचं काही षडयंत्र करायचा तुम्ही प्रयत्न करत असाल तर माझा आज तुम्हाला इशारा आहे की येणाऱ्या निवडणुकामध्ये किंवा येणाऱ्या ज्या घटनामध्ये मग बरेच घटना आहेत त्या की जे त्यांना सहन होणार नाहीत. तर हे होते सुधीर पाटील. पालकमंत्र्यांच्या विरोधात भाजपमधूनच षडयंत्र होत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे आणि भाजप नेत्याला इशारा दिला आहे की आगामी काळामध्ये याचे परिणाम भोगावे लागतील. अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.